चला म्हणा, आपण दोघं खुर्चीवर बसून कापू. छान छान आहे का मी केक. आणि हे जे बघताय ना तुम्ही, तर हा पडदा मी काल आणलाय. शेवटी बोलून हे करून सगळं करून आणावंच लागला शेवटी. तर काल पडदा आणला. कसा वाट. केक कापतो का तू? केक कापतो का? केक कापती का तू? तर केक कापती म्हणतीये. आणि तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आमची बाई बिमारच आहे अजून. ती काही हे नाही झाली, कारण 2-3 दिवस झाले मी तिला गोळ्या औषध आणलेले, दवाखान्यातून आणलेले, पण तरी पण काही ती बरी नाही झाली. पण पूर्ण 3 दिवसाचा ते डोस देतोय तिला. बघू आता आजच्या दिवस वाट, नाही तर उद्या जालन्यालाच नाही तिला. ए दीदी, आईलेच परेशान करायला. तर आज आपले म्हणजे पूर्ण 20,000 कंप्लीट झालेले सबस्क्रायबर. त्याच्यासाठी आपण आज सकाळीच केक कापणार आहोत. कारण काय माहितीये का, मी केक रात्रीच आणला पण उशीर झाला. त्याच्यामुळे काय झालं, म्हटलं जाऊ द्या आज कापू सकाळी. तर आईला पण म्हटलं, वैष्णवीला पण म्हटलं, पण इथं प्रॉब्लेम होता फ्रीजचा. त्याच्यामुळे आपल्या इथं ठेवता येत नव्हतं. तर आपण तिकडं ताईच्या इथं ठेवलेलं आहे. तर वैष्णवी गेली आणायला केक. आणि हे जे बघताय ना तुम्ही, तर हा पडदा मी काल आणलाय. शेवटी बोलून हे करून सगळं करून आणावंच लागला शेवटी. तर काल पडदा आणला. कसा वाटतोय सांगा. हे बघा, त्याची डिझाईन एकदम मस्त आहे. आणि तुम्ही माणसाने एवढा सकाळीच का टाकून ठेवला. तर काय माहितीये का, आपलं घर आहे बघा एकदम छोटस आहे. त्याच्यामुळं हे अंतर आहे ना, हे आपण कमी केलेलं आहे. कारण काय माहितीये का, हे अँगल आणि ते सगळं 6x5 असतं. 6x5 याला आणि आपण केलेलं आहे 4x5. त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का, पडद्यात कुठंच हे नसतं, कमी नसतो. त्याच्यामुळं प्रॉब्लेम झालाय. पण हे बघा, नाना असं ऍडजस्ट केलेलं आहे इकडून हे इकडच्या साईडनं. कारण काय माहितीये का, साईजच बसत नाही, त्याला प्रॉब्लेमच येतो सगळ्यात मोठा. कारण आपलं घरच छोटं आहे. बघ इथून एवढंच अंतर आहे. हे बघा, इथं एक अँगल आहे आणि इकडे भिंत आहे डायरेक्ट. तर फक्त 2 माणसं जातील एवढीच जागा आहे मोकळी. तर त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आमची आईन ते समोरच्याच घरात बसवतात, म्हणजे समोरच्याच घरात चांगलं असतं. बघायला येणाऱ्यांना त्यांना काही प्रॉब्लेम नाही होत. तर हे बघा, वैष्णवी कुठे गेली होती? वैष्णवी गेली होती केक आणायला. तर 20,000साठी आपण काय केक खायचा तुला? तर चला, मी आता केक दाखवतो तुम्हाला आणि सेलिब्रेशन करतो. कारण आजी पडले आमच्या बिमार. तर आमच्या आजी पण बिमार पडल्या. सगळं सोबतच झालंय आणि यांचं आवरायचं एक चालू आहे. त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेमच झालेला आहे. पण काय हरकत नाहीये. आणि त्यांना आपण गोळ्या बिळ्या आणलेले आहे घरी. डॉक्टर जर आले तर तसं कसं आणलं वैष्णवी, पडल ते. तर चला, मी केक ठेवतोय तिथं आणि लगेच तुम्हाला केक दाखवतोय. कारण कसं आहे माहितीये का, थांब ना जरा. हे बघा, अशा प्रकारे केक आणलेला आहे. आणि काय विषय झाला माहितीये का, कालपासून आणून ठेवला ना. इकडे लाईटचे प्रॉब्लेम आहे थोडे. तर आमचं फ्रीज नाही आहे, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहे. हा लाईट लावायची. तर त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहे. आणि दीदी, केक कापतो का तू? केक कापतो का? केक कापती का तू? तर केक कापती म्हणतीये. आणि कोणाच्या हाताने कापायचं वैष्णवी? कारण आमचे 2 हिरो आहे, ही एक आणि आजी एक. आपण आजी बिमार पडलाय, त्यांना काही जमायला नाही. आजी, केक कापता खुर्चीवर बसून? चला म्हणा, आपण दोघं खुर्चीवर बसून कापू. छान छान आहे का मी केक? केक छान आहे का? तर वैष्णवी, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद कर. 20,000 झाले. तू सगळ्यात जास्त वैष्णवीचं सगळ्यात जास्त पुढं करत होती की 20,000 करा, 20,000 करा. आता झालेत. लाईव्ह कधी येणार आहे? हा,
महालक्ष्मी झाल्यावर? सध्या टाइम आहे का? तर सध्या टाइम नाही आहे, त्याच्यामुळे महालक्ष्मी झाल्यावर लाईव्ह येणार आहे. आई कसं वाटतं तुला? 20,000च्या वर गेले, पण ह्या गडबडीत आले त्याच्यामुळे आमच्याकडून हे. आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद ज्यांनी ज्यांनी कमेंट केल्या, कारण तू कमेंट वाचल्या का? सगळ्यांनी 20,000 झाले म्हणून सगळ्यांना आपल्याला धन्यवाद दिलंय की कॉंग्रॅच्युलेशन केलंय. सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट करा आणि असंच आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवल. तरी काल आई आपण थोडं वादावाद केलं ना, त्याच्यात एक कमेंट आली की दादा मला व्हिडिओ आवडला नाही, कारण तुमचा सगळा दांगडोच चालू होता त्याच्यामुळे मला काहीच कळालं नाही. हे बघा हे बघा हे बघा टमाटी. आजीला बसू दे ना, थांब ना जरा. तर इथं कोणीच नसतं, आमच्या घरातल्या घरातच आमचं सेलिब्रेशन असतं, त्याच्यामुळं काही नाही आहे. आणि ओम बोन ते पण इकडे गावाकडे यायला थोडं हेच होत आहे, आणि त्यांच्या घरी पण सध्या आवरणं चालू आहे, तर त्याच्यामुळं आपण त्यांना बोलवलेलं नाहीये. नाहीतर बाकी काय. कोण? नाही नाही, तुम्हीच बता, तुम्हीच कापा ना. व्हिडिओ तुम्हीच जास्त दिसता. तू दिसती, आजी दिसती, वैष्णवी दिसती, आई दिसती. नाही का? तसं नाही करू ना, तसं घाण आहे ना दीदी ते. हात लावत असते का बाऊला? हात धुवून आण रे वैष्णवी तिचा. पण तापीनं परेशान आहे, आजी दुखण्यानं परेशान आहे, दोघी परेशान आहे. आजीचं दुखत नाही. आणि तुम्हाला काय माहितीये का, एक हिचं गाणं टाकणार आहे मी, एकदम मस्त गाणं म्हणती ती दीदी. ताप बरी आहे का वैष्णवी तिच्यात? आत्ताच औषध दिले, ताप बरी आहे. हा, या सगळ्या सोबतच आलेले. जे वैष्णवी तुम्ही कुठं बसता? दे चाकू दे, समोर घे. धर. कापते चाकू. तुम्ही दोघे बी एक इकडून आणि एक तिकडून उभा राहा. वैष्णवी सानूच्या हातातला चाकू धरा, वैष्णवी तो आजीच्या हातातला चाकू धर. चौघी जणी पण सेलिब्रेशन करा. ते नको लो त्याच्यात. त्यो हातात चाकू दे आजीच्या. पुढं घे आई चाकू, पुढची पुढं घे तिची. हा, तर हे बघा. थांब आई, तू तिच्या हातातला चाकू धर, वैष्णवी तू आजीच्या हातातला चाकू धर. हा, ते राहू दे. हा, चला कापा. वाजा टाळ्या. टाळ्या वाजायला आम्ही दोघच जण आहे, त्याच्यामुळं हे बघा. वैष्णवी त्याच्यातला एक तुकडा घे, मस्त आजीला खाऊ घाल, एक सानूला खाऊ घाल. आई तू सानूला खाऊ घाल, थोडा थोडाच दे, जास्त गोड देऊ नको. आकर आकर आकर. हा, हे बघा झालं. छान आहे ना? तर हे बघा, अशा प्रकारे सेलिब्रेशन आहे आमचं घरातल्या घरात. वैष्णवी तू आईला खाऊ घाल, आई तुला खाऊ घालत. चला कापा थोडा थोडा. शेजारी आवनीला त्यांना काय आहे माहिती का, सगळ्या कामात आहे आता महालक्ष्मीच्या, त्याच्यामुळं कोणीच यायला. आवनी तिला नको दे वैष्णवी जास्त. हा, हे बघा खाऊ घाला, काय नाही. हा, तू वैष्णवीला खाऊ घाल. हा, तर अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कसं आहे माहिती आहे का घरात. हा, इकडं इकडं तोंड कर ना, इकडं तोंड कर ना. तर हे बघा, ही अवंतिका आहे आमच्या दीदीची खास मैत्रीण. पेढा भेटलेला आहे, आजी गाडीचा सगळं भेटलेलं आहे. आणि केक पण आहे. काय कर माहिती का, जेवढा खायचं तेवढा खा, बाकीचं सगळ्यांना देऊन टाका, नाही का? कारण ते ठेवून आपल्याकडे एक तर हे नाही आहे आपल्याकडे. केस केस लागायले केक, केस तिला नको देऊ ग, तिला लय खोकला आलेला आहे. उग एक बोट लाव थोडं तिच्या तोंडाला. पाय ती पाय ती पाय ती बघ. आवनी दिदीला खाऊ घाल बरं दीदी, आवनी दिदीला खाऊ घाल. तर हे बघा,
तिला खाऊ घालतीये तू खाऊ घालता आणि असाच आम्हाला प्रेम द्या. बरं लक्षात आलं हिला मला खाऊ घालायचा. मला वाटलं विसरून जाते का काय काय नाही. तू घाल ना पप्पाला खाऊ. तिला तिचंच पाहिजे. मी आता दोघींना खाऊ घालतो थोडा थोडा. पप्पाला खाऊ घाल. पप्पाला खाऊ घाल. मामा एक कापून दे. पप्पाला खाऊ घाल. आईला खाऊ घाल. इकडे इकडे पप्पाला हुशार. मला नानाला खाऊ घाला. हे बघा अशा प्रकारे झालंय. आता चला लगेच यांना आटपायचं असेल काय. आता काय राहील तुमचं आज. बसवायची तयारी. आता ते फराळाचं याचं त्याचं झालेलं आहे सगळं समजा नाही का. तर काय करा माहितीये का हे सगळं व्यवस्थित कट करून यांचं लगेच काम आटपून टाका. आता केक फ्रीज मध्ये ठेवायला यायला कुठंच नेऊ नको. दणादण प्लेट काढ त्याच्यात काप देऊन टाकवा यांना त्यांना सकाळी लागेल. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमचं छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि काय करायला पाहिजे होतं ते पण सांगा. आणि लाईव्ह तर लवकरच येणार आहे एक 3 ते 4 दिवसात. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. मला भरपूर कमेंट आले मी बघितलं याला द्यायचा. आई तिच्यापासून आता लगेच गायब करून टाक. काय ते घेऊ नको. गाणे ते दुसरं घे. ऐकून बॉल आहे त्याच्यात. उतर खाली उतर. आता संपूनच जाणार तिथे. हा नीट उतर. हा चला. ते बघा केक साठी माग 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 पळणार ही. पण केक गायब करावा लागणार आहे. खोकला जास्त आहे दीदीला. तर स्वयंपाकाचं काय वैष्णव आहे आज नाश्त्याचं. हे बघा आमचा घरगुती ढोकळा सुरू काम. एक दिवस पोहे एक दिवस ढोकळा हेच आहे आमचे. तर दुसरं नवीन काही बनवत नाही. वैष्णव तू दुसरं नवीन का काही नाही बनवत का. तांदूळ नाही इडली केलं असतं ना आपे. तुम्हाला हे आवडत नाही उपमा शिरा. ते काय रे जुन्या काळातले पदार्थ आहे. आई ती दणादण हात लावायला लागली का त्याला. तर जेवढं आहे तेवढं देऊन टाका. काही विषय नाहीये. केक आहे थोडा पण ठेवू नको ते लगेच खराब होऊन जाईल. तर बघ बरं झालं का वैष्णव. मला आता भूक लागली बघ आईच्या. तर लवकरच लाईव्ह येणार आहे मी 3 ते 4 दिवसात. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. अशाच चांगल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लगेच भेटतो मी उद्या. तर तोपर्यंत बाय बाय.